सर्वांचे मार्गदर्शक, माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील, या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मित्र म्हणाले गवई म्हणाले गवई आमचे चितलांगेजी, त्याचप्रमाणे माजी आमदार विजूभाऊ, त्याचप्रमाणे राजीभाऊ पाटील, आपले वाशिमचे नगराध्यक्ष केतळीजी, सर्व जिल्ह्यामधून आलेले जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सर्व नगरसेवक, सन्माननीय ज्यांचा आपण त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टी वाढत इथपर्यंत आली असे सगळे ज्येष्ठ नेते ज्यांचा आपण सत्कार केला, ज्येष्ठ कार्यकर्ते, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम कारण त्यानंतर आपली तुमची भेट झाली नाही किंवा असं काही एकत्र बोलण्याचा प्रसंग आला नाही. कारण आमदारकीच्या वेळेसही 3 पैकी 2 आमदार आणि 3री सीट आपली थोड्याशा मतांनी गेली. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं त्यावेळेस ज्या कार्यकर्त्यांनी, सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्यांनी खूप अतिशय चांगलं कार्य जिल्ह्यामध्ये केलं आणि पार्टीला यश मिळवून दिलं. त्यानंतर नगर परिषदमध्ये सुद्धा एक चांगलं यश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिलं. त्याबद्दल कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण तशी आपली भेट होत राहते, परंतु संयुक्ती एकत्रितपणे भेट होत नाही. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचे रावसाहेब कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये आहेत आणि अतिशय मी पाहतोय की मी पहिली महामंत्री होतो, उपाध्यक्षही होतो, तर बूथच्या रचनेपासून तर सगळ्या कामांमध्ये वाशिम जिल्ह्याचा हा पहिलाच नंबरचा आहे. आणि त्यामुळे वाशिम जिल्हा जो आम्ही आता 7 आपल्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार घेतला तुम्ही याच्यापूर्वी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनसंघापासून ज्यांनी काम केलं अशा कार्यकर्त्यांच्या मुळेच आजचा दिवस जो आहे की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्येच नाही तर मी महाराष्ट्रात देशभर आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन, 46वा वर्धापन दिन हा अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये आणि विविध समाजोपयोगी कामं जे आपलं अंत्योदयाचं ध्येय आहे, जे ब्रीदवाक्य आहे, मानव एकात्मवादचं आपलं ब्रीदवाक्य आहे, ते घेऊन आज विविध प्रकारचे सेवा कार्य या देशभर आजच्या दिवशी आपले कार्यकर्ते लगातार आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आपण 5-6 दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि म्हणून एक पार्टी, एक पक्ष जेव्हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेस हा मेन पक्ष होता. महात्माजींच्या विचारावर चालणारी काँग्रेस हळूहळू 1-2 वर्षांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारांकडे वळायला लागली. आणि त्यामुळे या देशामध्ये एक पक्ष असा पाहिजे होता, एक विचार असा, विचार होताच. संघाच्या माध्यमातून त्या विचाराची पेरणी जी आहे त्या देशामध्ये झालेलीच होती. पण देशाचं हित पाहणारा, देशावर प्रेम करणारा, देशाला पुढे नेणारा एक विचार आणि एक पक्ष या देशामध्ये आवश्यकता निर्माण झाली. त्यावेळेस माननीय श्यामाप्रसाद मुखर्जी 1951 मध्ये त्यांनी जनसंघाची स्थापना केली. पंडित दीनदयालजी उपाध्याय त्यांच्या सोबत होते. आणि 2च वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की 1 संविधान, 2 संविधान, 2 विधान आणि 2 झेंडे जे आहेत ते चालणार नाही याचं आंदोलन काश्मीरमध्ये झालं आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला 2 वर्षाचाच कार्यकर्ते. पण तुझे मुहूर्तमेढ, जे विचार जनसंघाने पेरून ठेवले, त्यानंतर दीनदयालजी उपाध्याय यांच्या नेतृत्वामध्ये जनसंघ वाढत गेला. त्यानंतर आपल्याला सगळेच कार्यकर्ते, जुन्या कार्यकर्ते, नवीन कार्यकर्त्यांना हे माहिती असणे आवश्यक आहे. जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचा इतिहास जो आहे तो माहिती असण्यासाठी आपल्याला या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून
तो विचार आणि ती भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही नवीन पिढीसाठी आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या नेतृत्वामध्ये बरेचसे आपले त्यावेळेचे कार्यकर्ते काम करत होते आणि मध्ये मग एक मोठं हुकुमशाही जी आहे, पंडितजी नंतर इंदिराजी आल्या, हुकुमशाही लागू झाली आणि त्यावेळेस आपल्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये उडी घेतली. आज आपण त्याचा सन्मान जो आहे तो महाराष्ट्र शासन आज त्याचा सन्मान करतोय की त्यावेळेस आणीबाणीच्या त्या याच्यामध्ये बरेच 2-2 वर्ष राहिलेले आपले, मला वाटतं रावसाहेब होते, म्हणजे होतेच, मला वाटतं नाही होतेच, आणि बरेचसे कार्यकर्ते आहेत की त्यांच्याकडे पाहून आम्हाला असं वाटतं की त्यावेळेसचा 2-2 वर्ष 1-1 वर्ष जेलामध्ये राहण्याचं आणीबाणीच्या काळामध्ये तर त्या यातना, ते प्रसंग, तो आक्रमकता, ती आपल्या देशाप्रती असणारा प्रेम आणि लोकशाही मूल्यावर असलेले आपले विश्वास, यासाठी त्यावेळेस भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मोठा लढा दिला. त्यानंतर इंदिराजींचं सरकार गेलं, जनता पक्षामध्ये आपला विलय झाला, जनता पक्षामध्ये आपण काम करायला लागलो जनसंघ, आणि त्यानंतर सरकार आल्यानंतर काही काँग्रेसच्या कूटनीतीमुळे तेही सरकार गेलं आणि 1980 ला 6 एप्रिल 1980 ला आपली भारतीय जनता पार्टीची स्थापना आणि तेव्हापासून आपण पाहतो तर त्यानंतरचा कालखंड जो आहे तो मला वाटतं की बऱ्याच कार्यकर्त्यांना तो कालखंड चांगल्या प्रकारे माहिती आहे. 1980 पासूनचा इतिहास जो आपल्या पक्षाचा आहे, सातत्याने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तेव्हापासून हा सेवाभाव वृत्ती, गोरगरिबांची सेवा, दीनदलितांची सेवा आणि गरिबांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन या करण्याच्या ध्येयासाठी सातत्याने आपला कार्यकर्ता हा काम करताना दिसतोय. आणि त्याचीच परिणिती आहे की 1980 नंतर आपल्या पक्षाकडून राम मंदिराची जी मोहीम आहे किंवा राम मंदिराचं आंदोलन आहे ते उभारलं, त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बऱ्याचशा लढ्यांमध्ये, बऱ्याचशा याच्यामध्ये आपले कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत माननीय अटलजी पहिले पंतप्रधान की ज्यांना पहिले म्हणायचे ज्यांच्या पक्षाचे 2 त्याचा पंतप्रधान कसा होणार, तर ते पंतप्रधानाने 3 वेळेस पंतप्रधान आणि त्यानंतर काँग्रेसचं पुन्हा सरकार आलं 1914 मध्ये आणि तेव्हापासूनचा 1914चा कालखंड मला वाटतं युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे समजतोय. परंतु तो मागचा कार्यकर्ता जनसंघाचा आणि भारतीय जनता पार्टीचा 1980-85 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे तो निश्चितपणे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तो ध्यानात ठेवला पाहिजे की त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी हाल अपेष्टा केल्या, सहन केल्या की कोणत्या गावात जर जायचं तर एका घरामध्ये जायचं म्हटलं तर साधं चहा पिण्यासाठी सुद्धा त्यांना कोणी घरामध्ये घेत नव्हतं. दगड मारायचे, शेण मारायचे. अशा काळामध्ये, अशा कालावधीमध्ये त्या कार्यकर्त्यांनी खंबीरतेनं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीचा विचार, जनसंघाचा विचार हा जनमानसात पेरण्याचं काम केलं. तेव्हापासून सातत्यानं त्या कार्यकर्त्यांना मिळालं काय, प्रत्येक कार्यकर्त्याला मिळतं असं नाही आहे. आता हे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी सगळे त्यांचा आपण सत्कार घेतला कार्यकर्त्यांना तेव्हापासूनचा, त्या प्रत्येकाला काही मिळालेला आहे की पदाधिकारी झालेले आहेत, आमदार झालेले आहेत, नगरसेवक असं नाही आहे. पण तू तरीही ते काम करत राहिले आणि एका ध्येयासाठी काम करत राहिले. परंतु आताची परिस्थिती आपण जर बघितली तर काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ध्येयापेक्षा पदासाठी ते काम करणारे काही कार्यकर्ते दिसतात आणि त्यावेळेस मग रावसाहेब दानवे पाटील साहेबांकडे आम्हाला बघावं लागतं की त्यांना मार्गदर्शन काय करायचं, जे या कामासाठी असतं. पण तो अशी संख्या कमी आहे. बाकीच्या पक्षातून येण्याची संख्या आहे, त्यांचाही आपण विचार केला तर प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यामुळे तो विचार आहे की जो दुसऱ्या पक्षातूनही चांगला कार्यकर्ता आपल्याकडे येत असेल त्याला आपल्या विचारामध्ये कसं आणायचं, त्यानंतर आपल्या विचारासोबत कसं पुढे न्यायचं, हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. कारण जेव्हा 2 आपले खासदार होते किंवा थोडंफार मतदान पडायचं, आज आपण जगामधली सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेली पार्टी आहे.
देशामध्ये पंतप्रधान राष्ट्रपती सगळे पद जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रदेश किती आहेत सगळं जर असेल तर कुठून ना कुठून आपण कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते जोडत गेलो त्यांना सोबत घेत गेलो आणि हा जनसमूह हा मोठा एक जनसमूह आपल्याला तयार झाला आणि म्हणून कार्यकर्ते चांगले आपण जोडत राहावं आणि त्याला आपल्या विचारामध्ये तो कार्यकर्ता आपण जे आपले मूल्य आहेत आपले ध्येय आहेत त्यामध्ये तो कशा प्रकारे कामामध्ये पूर्णत्व आपल्याला झोकून देईल याचा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी काम करण्याचा प्रयत्न हा केलाही करत आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने इतिहास एवढ्यासाठीच आपल्याला उजळणी करावी लागते की काही वेळेस फ्रस्ट्रेशन येतं काही वेळेस निराशा येते कार्यकर्त्यांमध्ये आणि जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा निराशा नव्हती आता सत्ता तर निराशा जास्त वाढायला लागते आणि मग निराशा येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीचा इतिहास आपल्याला पक्का आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे की आपलं काम काय आपलं काम एकच आहे अंत्योदय की ज्या ह्याच्यावर पंडित दीनदयालजी उपाध्यायांनी एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयाचा विचार केला भारतीय जनता पार्टीची स्थापना त्याच्यासाठी झाली की गोरगरिबांची सेवा करणे त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अहोरात्र काम करेल यासाठी भारतीय जनतेची स्थापना झाली परंतु सत्ता आल्यानंतर सत्तेबरोबर काही अवगुण सुद्धा हेच असतात परंतु आपली भारतीय जनता पार्टी काँग्रेस होऊ नये आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रशिक्षण शिबिर ठेवत असते काही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कशासाठी घ्यायचं मला तर सर्वच माहिती आहे हे मी जे सांगितलं हे मला तिथं कार्यकर्त्यांना माहिती नाही आहे का की जनसंघ किंवा स्थापना जनसंघाचं कार्य काय भारतीय जनता पार्टीचं कार्य आहे कशा प्रकारे काय होते आपली ध्येय काय धोरण काय सगळ्यांना माहिती आहे माहीत नसलेला असा फार कमी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे तरी आपल्याला प्रशिक्षण वर्ग घ्यावं लागतात प्रशिक्षण आपण करत राहतो आणि देशभर प्रशिक्षण चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या मंडळाचे प्रशिक्षण वर्ग वाशिम जिल्ह्याला यशस्वीरित्या 16ही मंडळाचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो कारण सातत्याने आपले विचार जो आहे आपल्या हृदयातून आपल्या मनातून जाऊ नये सत्तेच्या बरोबर काही गुण जे अवगुण जे आहेत ते आपल्याला चिकटू नये म्हणून आपलं ध्येय काय आपण कशासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो हे कधी विस्मरणात आपल्या जाऊ नये आणि म्हणून हे प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून रिफ्रेश करण्याचं काम रिफ्रेश करण्याचं काम हे प्रशिक्षण वर्गाला होतं नाहीतर मग बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांना की मला नगरसेवक तिकीट मिळालं नाही मला हे मिळालं नाही मला पदवी केलं नाही याला काय केलं मला काय नाही केलं शेवटी इच्छा असते त्या गैर सुद्धा नाही जेव्हा आपण पक्षामध्ये काम करतो ध्येयासाठी काम करतो प्रत्येकाला वाटतं की मला या पदावर दिलं तुम्ही अजून चांगल्या प्रकारे काम करेल पण कार्यकर्ता तोच की जो कोणतं पद असो म्हणतो कोणी काम सांगू ना सांगू त्याला बोलावं नाही बोलावं तरी तो कार्यकर्ता मला या विचारांसाठी मी जगतोय देशाच्या विचारांसाठी जगतोय त्यामुळे मला मान पानाची आणि पदाची कोणी बोलायला त्याची आवश्यकता नाही तोच खरा कार्यकर्ता की जो त्या विचारांसाठी सातत्यानं काम करतो त्याला काही भेट नाही भेटेल करोडो कार्यकर्ते राहते किती करोड कार्यकर्ते आहेत 2 करोड आपल्या महाराष्ट्रामध्ये सदस्य आहेत आता 2 करोड कार्यकर्त्यांना काय मिळणार बघा बघ त्यातल्या 2-4-5 हजार कार्यकर्त्यांना पद किंवा लोकप्रतिनिधी बनता येईल करोडो कार्यकर्ते करतात काय शेवटी काम करून आलं पण ते काही तुमच्या वैयक्तिक याच्यासाठी करत नाही कोणत्या आमदारासाठी करत नाही कोणत्या नगरसेवकासाठी करत नाही कोणत्या माणसासाठी करत नाही तर ते ध्येयासाठी काम करणारे कार्यकर्ते ते सेवेसाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने कोणी पगारी कार्यकर्ता पण नाही तरी कार्यकर्ते करतो काय काम करतो काय पण शेवटी काय असते की आत्मिक समाधान कुठं मिळतं शेवटी जीवनामध्ये समाधानाला महत्व आहे कार्यकर्त्याला काम करत असताना जर कोणते पद मिळालं नाही तरीही तो कार्यकर्ता जर सातत्यानं काम करत असेल रोजच्या जीवनामध्ये मोदीजी जेव्हापासून या देशाचे पंतप्रधान झाले आता मी त्या योजनांची उजळणी करणार नाही सर्वात पहिले काही जनधन योजना
आता जनधन योजना, मी फक्त एका जनधनचं तुम्हाला उदाहरण देईन, बाकी त्या योजनेच्या मागचं चिंतन कसं करायचं हे प्रत्येक कार्यकर्त्याने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. जनधन का काढली? त्यावेळेस सर्व काँग्रेसवाले असं झाले काय पासबुक काढून लागले गरीब लोकांची, टीका करायची, हसायचे, हास्यास्पद बनायचे. पण तू त्या मागचं पार्टीचं आणि पंतप्रधान चिंतन हे होतं की गोरगरीब जो जनता होती, 50-40 कोटी जनता, की ज्यांना कधी बँक काय असते, पतसंस्था काय असते हे माहित नव्हतं, त्या दरवाजात कधी गेले नव्हते. म्हणजे एक वर्ग असा होता 50% की त्याला आर्थिक स्थैर्यच नव्हतं, त्याला काही बँकिंगचा संबंध नव्हता. त्यामुळे त्याची उन्नती कशी होईल, ज्याचा बँकेशीच संबंध नाही. एक वर्ग बँकेचा पूर्ण फायदा घ्यायचा, एक 50% वर्ग बँकेपासून अधिकतो. पण जनधन खाते काढले तेव्हा काँग्रेसवाले टीका करायचे, परंतु आज आपण पाहतो की जनधन खाते का काढले. त्यावेळेस जनधन खाते काढले, सुरक्षा विमा योजना आणल्या, पुन्हा गॅसची योजना आणली, घरकुलाची आणली, ह्या सगळ्या योजना, शौचालयाची आणली, पुन्हा आपली आयुष्यमान योजना, ह्या ज्या गरिबांसाठी योजना आपण करत गेलो की ज्या पहिले योजना जे काँग्रेसचं शासन राबवायची त्यामध्ये राजीव गांधी सन्माननीय पंतप्रधान होते, त्यांनीच म्हटलं होते की 1 रुपया वरतून निघाल्यानंतर 15 पैसे त्या लाभार्थ्याला, 85 पैसे काँग्रेसला खाऊन टाकायचे. आणि म्हणून जनधन खात्याचा मागचा विचार तो होता, चिंतन ते होतं की हे खाते काढल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा प्रत्येक योजना गरिबांच्या घरापर्यंत ही डीबीटी द्वारा गेली पाहिजे की जेणेकरून एकही रुपया हा गरिबांचा इकडे तिकडे जाता कामा नये. आणि आज आपण पाहतोय की डीबीटीच्या माध्यमातून तो शेतकरी असो, शेतमजूर असो, गरीब असो, दलित असो, सगळ्यांच्या खात्यामध्ये 100% निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. ही सगळ्यात मोठी जनधन योजनेच्या मागचं चिंतन होतं. ते करत करत आज डीबीटी पर्यंत आपण पोहोचलो, आज टेक्नॉलॉजी पोहोचलो, आपण डिजिटलाइज सगळं झालं. केवायसीच्या माध्यमातून आपण व्हेरिफिकेशन होते, आधारच्या माध्यमातून होते, म्हणजे लाभार्थी सुद्धा गलत लाभार्थी येऊ नये आणि योग्य जो लाभार्थी त्याला खऱ्या अर्थानं गरज आहे तो वंचित राहू नये या दृष्टिकोनातून म्हणजे भ्रष्टाचाराचा मधला गॅप जो आहे तोच टोटल मोदीजींनी संपून टाकतो गोरगरिबांच्या योजना. आणि म्हणून यासाठी आपण काम करतोय. आपला कार्यकर्ता रोज जर आपण एखादं काम एक बघा, तुम्ही एक काम करा की हा योजना आहे, एखादा गरीब म्हातारी आहे, म्हातारा आहे, विधवा आहे, एकाच काम फक्त दिवसभरात तुम्हाला असं नाहीये की पार्टीचं 24 तास काम करायचं. कारण आपला प्रपंच आहे, संसार आहे, कुटुंब आहे, बिझनेस आहे, सगळं सामावून तरी आपण वेळ देऊ शकतो या देशात कार्यासाठी, देश कार्यासाठी थोडासा वेळ द्यावा. एखादा आपण गरीब असेल त्याला तुम्ही कोणाला घरकुलाची व्यवस्थित त्याची योजना करून द्या किंवा एका निराधाराचं त्याचं पेन्शन निराधाराची योजनेमध्ये त्याचं नाव करून द्या. छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या समस्या असतात आणि छोट्या छोट्या त्यांच्या योजना असतात. एक गरीबाला तुम्ही जर 2-4 दिवसातून त्याचा सन्मान केला, त्याला ती कागदपत्र करून सगळं ऑफिसचं करून त्याला तो आपण योजना जर मिळून दिली तर मला वाटतं की त्या कार्यकर्त्याला जीवनभराचं समाधान. तुम्ही पहा रात्रीची झोप कशी येते त्या दिवशी की आज मी एका गरीबाला मदत केली, त्याचं काम करून दिलं. हा भाव जेव्हा आपल्यामध्ये उत्पन्न होतो तेव्हा आपल्या पदाची लोकप्रिय गरज लागत नाही. ते समाधान आयुष्यभर एक चांगला व्यक्ती आणि एक समाधानी व्यक्ती म्हणून. शेवटी पैशावर काय असतो, तो सगळे पैसे करते, पैशाने काय होतं. धीरूभाई अंबानी केव्हा गेले, एवढा मोठा पैशांचा डोंगर, एवढा मोठा फॅक्टर सगळं असल्यानंतर डेंग्यूच्या आधाराने धीरूभाई अंबानी निघून गेले. कोरोनामध्ये पाहिलं की मोठे लोक, श्रीमंत लोक कोरोनामध्ये धाराशी झाले. त्यामुळे त्या गोष्टीपेक्षाही लोकांना जेवढं जीवन आहे तेवढं सुखी समाधानानं कसं जगता येईल हा जर विचार करा तर गोरगरिबांची सेवा हेच त्यामागचं कारण आहे. त्या लोकांची जेवढी आपण सेवा करू तेवढं समाधान आणि चांगल्या प्रकारे जीवन आपण व्यतीत करू शकतो. आणि त्यासाठीच भारतीय जनता पार्टीचं आपण काम करतोय. हे जर आपण मनात ठेवलं, ठासून ठेवलं तर आपल्याला कधीही निराशा येणार नाही. आणि म्हणून या 46व्या वर्धापन दिनानिमित्त मी एकच फक्त आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना की आपला जन्म, आपली पार्टी हा सेवेसाठी. मला वाटते की मग कार्यकर्ते कधी कधी चर्चा करतात की आता हे 5 टर्मचे आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, यांना सगळं भेटलेलं आहे, त्यामुळे गप्पा सांगू शकतात आम्हाला, बरोबर आहे. त्यामुळे आता मोठं ज्ञान आम्हाला शिकवतात.
आणि आमच्याला सगळं भेटलेलं आहे, आमदारही भेटलेले 5-5 टर्म. ते आता ज्ञान शिकवायला काय करतात होते की नाही असं कोणाकोणाला झालं शिकवण असं. पण एक लक्षात ठेवा, मी आमदार पुढे झालो नाही झालो आणि नाही समजा पुढे झालो तरी मी माझं काम सोडणार नाही. बाकीचं जे गोरगरिबांचं सोडलं त्यासाठी काय आमदार होणे आवश्यक आहे का? पार्टीला वाटलं की त्यावेळेची परिस्थिती म्हणून दिलं म्हणून झालो, पण आमदारच झाला म्हणजेच तुम्ही जनतेची सेवा करू शकता. आणि कार्यकर्ता जनतेची सेवाच करू शकत नाही. आम्हाला पद मिळालं नाही, मला आमदारकी मिळाले नाही, नगरसेवक मी कसं काम करू? एक कार्यकर्ता सुद्धा एक माणसाची जो सेवा करेल, छोटस त्याचं काम करून देईल, तेही आमदाराच्या कार्यापेक्षा मोठं कार्य करू शकतो. त्या गरीबाचे आशीर्वाद आमदारांनी समजा कामच केलं नाही, गोरगरिबांना आमदार बनवले, आपण मला बनवलं, कुणाने बनवलं आमदार, तर गोरगरिबांची सेवा दिली, आपल्या देवात चाललाच नाही. आणि सगळ्या दुसरीकडे जर लक्ष असलं तर मग पार्टी टिकणार आहे का? पार्टीची अवस्था काय होईल? आणि म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, ज्या ज्या पदावर आहे निश्चितपणे तुमचं कुटुंब प्रपंच सगळं सांभाळून या ध्येयासाठी या पार्टीचा जन्म झालेला आहे, जी देशासाठी समर्पित पार्टी आहे. देश जर असं काम आलं तर आपण पक्षाचं पाहणार नाही, आपण स्वतःचं पाहणार नाही, पक्षाचा आला तर आपण स्वतःचा विचार करणार नाही. असा विचार करणारी पार्टी असल्यामुळे जे जे ज्या ज्या पदावर आहे त्याने अतिशय विनम्रतेनं जनतेसमोर राहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि देश वैभवशाली आणि विश्वगुरूच्या पदावर 2047 पर्यंत विकसित जर करायचं असेल तर सगळ्या कार्यकर्ते एक बघा, आपापल्या गावातले तुम्ही विकसित भारत कार्यक्रम करायचं काय? माझ्या गावात, माझ्या बुथवर, माझ्या एरियामध्ये 2, 4, 5, 10 गोरगरीब जे आहे त्यांच्या कोणत्या कोणत्या योजना जर त्याला दिल्या तर तो या गरिबीच्या बाहेर निघेल, हा विचार करून त्याला त्या पाया मजबूत करणे, त्या गरिबीच्या बाहेर काढणे, म्हणजे 2047 पर्यंत आपला देश विकसित होऊ शकतो. नाही एखादा धनाढ्य माणूस एखादा धनाढ्यच होत राहिला आणि तो गरीब तिथं झोपली तर राहणार, विकसित भारताला अर्थ राहणार नाही. म्हणून गोरगरिबांना आपल्या बरोबरीनं त्या गरिबीतून काढणे, त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे ही सगळ्यांना विनंती करतो. खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.